नमस्कार मित्रांनो, काल निफ्टी हा 22,162 अंकावरती बंद झालेला आहे मित्रांनो. FIIने काल 9,040 कोटीची विक्री केलेली आहे कॅश सेगमेंटमध्ये आणि DIIने काल 12,122 कोटींची खरेदी केलेली आहे कॅश सेगमेंटमध्ये. मित्रांनो, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडला भारतीय वायुसेनेकडून 2210 कोटींचं एक कॉन्ट्रॅक्ट मिळालेलं आहे. टायटनचे Q4चे अपडेट आलेले आहेत मित्रांनो. तर त्यामध्ये स्टँड अलोन सेल जो इयर ऑन इयर बेसिसवरती 25% वाढलेला आहे आणि त्यामध्ये कॅरेट लेनचा जो वाटा आहे तो 22% तो इयर ऑन इयर वाढलेला आहे. मित्रांनो, काल डॉक्टर रेड्डीज आणि इन्फोसिसचे जे ADR होते तर ते पॉझिटिव्हली बंद झालेले आहेत, परंतु HDFC बँकेचा ADR मात्र निगेटिव्हमध्ये गेलेला आहे. मित्रांनो, 7 तारखेपासून RBIची MPC मीटिंग द्वैमासिक चालू झालेली आहे मित्रांनो. तर 9 तारखेला ते रेट कटच्या संदर्भामध्ये घोषणा डिक्लेअर करतील. तर तज्ज्ञांचा असा कयास आहे की 25 बेसिस पॉईंटची रेट कट हा अपेक्षित आहे. फेब्रुवारीमध्ये 25 बेसिस पॉईंटचा रेट कट झाला होता आणि आता परत एकदा रेट कट 25 बेसिस पॉईंटचा अपेक्षित आहे आणि या वर्षभरामध्ये अजून 2 रेट कट अपेक्षित आहेत मित्रांनो. तर ब्रेंट क्रूड हे सातत्याने जर $70 खाली राहिलं तर आपली जी GDP ग्रोथ आहे ती 6.5च्या आसपास राहील असा सरकारी सूत्रांचा हवाला आहे. तर मित्रांनो, काल जे ब्रेंट क्रूड आहे ते 2% खाली गेलं आणि $64.2 प्रति बॅरल या अंकावरती ते स्थिर झालेलं आहे. तर 2021 पासूनचा जर विचार केला तर हा 4 वर्षातला ब्रेंट क्रूडचा निच्चांक आहे. काल रुपया 60 पैशांनी पडलेला आहे आणि तो 85.84ला स्थिर झालेला आहे मित्रांनो. डॉलर इंडेक्स काल 0.17% वाढून 103.20 या अंकावरती तो स्थिरावलेला आहे. काल डाऊ जोन्स हा निगेटिव्हमध्ये बंद झाला 0.91%. S&P 500 हा 0.23% डाऊन होता काल, परंतु नॅसडॅक हा 0.1% पॉझिटिव्ह राहिलेला आहे काल. तर मित्रांनो, आज मार्केटची सुरुवात चांगली झाली. तर आपल्याला लक्ष द्यायचं आहे ते पॉवर सेक्टर, बँक आणि NBFC ज्या भारतीय मार्केटमध्ये, भारतीय बाजारात काम करणाऱ्या ज्या कंपन्या आहेत ज्यावरती टॅरिफचा जास्त परिणाम होणार नाही अशा कंपन्यांकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे. आणि मित्रांनो, 9 एप्रिलला जे ॲडिशनल टॅरिफ लावले जाणार आहेत त्याकडे देखील आपल्याला लक्ष द्यायचं आहे. आणि या मार्केटमध्ये एक चांगला ऑप्शन म्हणून आपण NYSE FANG प्लस ETF हा एक चांगला ऑप्शन आहे. परंतु मित्रांनो, डिस्क्लेमर, आपण जे काही शेअर किंवा जे काही ETFची चर्चा करतो ते घेताना प्रथमतः आपल्या फायनान्शियल ॲडवायझरचा सल्ला घ्यायचा आहे. आपण कुठेही बाय आणि सेलचं कुठलंही रेकमेंडेशन आपण देत नाही. आणि मित्रांनो, महत्त्वाचं म्हणजे आपल्याला जर हा कंटेंट आवडत असेल आपल्या व्हिडिओचा तर मित्रांनो लाईक करा, शेअर करा आणि आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करा. तुर्तास इथेच थांबूया. धन्यवाद.